शासनानं आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मानधन योजना जाहीर केली। पहिल्या टप्प्यात सुमारे 50 ज्येष्ठ पत्रकारांना कोणत्याही प्रकारचे निकष न लावता या योजनेचा लाभ देण्यात आला। त्यानंतर मात्र लावण्यात आलेले निकष बहुतांशी ज्येष्ठ पत्रकार पूर्ण करू शकले नाहीत। त्यामुळे या नियमात आणि निकषात बदल करण्याची गरज आहे। अधिस्वीकृतीधारक पत्रकारांसाठी आरोग्यविषयक आर्थिक मदतीच्या शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीमधूनच आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेसाठी लाभ देण्याची तरतूद आहे। यासाठी पूर्वी असलेल्या 35 कोटींमध्ये सध्या 15 कोटींची वाढ करून एकूण 50 कोटींच्या ठेवींची तरतूद करून त्यामधून मिळणाऱ्या व्याजातून ज्येष्ठ पत्रकारांसाठी दोन्ही योजना सुरू आहेत। सध्या त्यातून मिळणाऱ्या व्याजातून महाराष्ट्रातील 186 ज्येष्ठ पत्रकारांना सन्मानधन दिलं जातंय। मात्र सर्व ज्येष्ठ पत्रकारांना लाभ मिळण्यासाठी किमान 250 कोटी रुपयांची तरतूद करणं आवश्यक आहे। त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही तरतूद करून खऱ्या अर्थानं या ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करावा अशी मागणी कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं करण्यात आली आहे। विभागीय माहिती उपसंचालक प्रवीण टाके यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं। यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, अधिस्वीकृती समिती विभागीय अध्यक्ष समीर देशपांडे, MY बारसकर, रवींद्र कुलकर्णी, केदार भोसले, संगम कांबळे, सहाय्यक संचालक वृषाली पाटील, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ आदी उपस्थित होते।